नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपल्याला इथे ऋषी एकदम लगबगीने कमळीला आपल्या तिथे सोडून तो एका फोनने नयनताराच्या लगेच नयनतारापाशी पळत येतो. पण तो आई, अगं काय झालं, एवढं अचानक बोलवण्याचं कारण काय आहे? नयनतारा एकदम स्तब्ध बसलेली असते. तिला काय बोलावं ऋषीशी काहीही कळत नसतं. ऋषी तिच्याकडे पाहतच राहतो. तेवढ्यात दारात नयनताराच्या दारामध्ये एंट्री होती रागिनी, कामिनी आणि ही अनिकाची. अनिका तर एवढी स्माईल करत असते ना, काही विचारायलाच नको. रिश, आले मी, असं काही बोलत असताना रिश लगेच मागे वळून बघतो. तरीही नयनतारा तर घाबरते. अरे, ह्या तिघी जणी प्रकट झाले आहेत म्हटल्यानंतर काहीतरी धमाका मोठा होणार आहे असं नयनताराला वाटत असतं. आणि सेम धमाका तसाच काही नयनताराच्या घरात होतो. आणि ऋषी असं म्हटल्यानंतर ऋषी मागे वळून पाहतो अनिकाकडे. त्याला थोडा आश्चर्याचा धक्काच बसतो. अरे, ह्या तिघी जणी आमच्या घरी काय करत आहेत? आईने मला एवढ्या अर्जंटली बोलवण्याचं काय कारण आहे? तिथे राधिका, प्राजू, रोहित सगळे काही जमा झालेले असतात. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर कामिनी बोलते की ऋषी, अरे कसं आहेस रे, तब्येत वगैरे ठीक आहेस ना? असं काही बोलल्यानंतर ऋषीला मिठाई खायला देते. अनिकाला कामिनी बोलते की अगं अनिका, एवढी लाजतेस कशाला, जा ना ऋषीला मिठाई खाऊ घाल. अनिका म्हणते नाही नाही ग्रॅनी आजी, मला कसं तरी वाटतंय, खूप खूप वेगळं फील होतंय, तूच खायला दे. तोपर्यंत कामिनी पटकन मिठाई वगैरे सगळ्यांना वाटते. कामिनी म्हणते, नयनतारा अशी काय बघतेस आमच्याकडं? अगं, तू कोणाला काही सांगितलं नाही आहेस का अनिकाच्या लग्नाबद्दल? तोपर्यंत रोहित म्हणतो, ओ अनिकाचं लग्न ठरलं आहे की काय? अरे वा, छान 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 अनिका, कॉंग्रॅच्युलेशन. असं काही बोलल्यानंतर अनिका म्हणते थँक्यू. तोपर्यंत इथे रागिनी, कामिनी ह्या दोघी जणी अनिकाला बोलतात, अगं बस ना सोफ्यावरती, आपण असे का उभे आहोत? कोणीही आपल्याला बोलत नाही बस म्हणून, आपणच कम्फर्टेबल व्हायचं. अनिका, आता तुझंच घर आहे म्हटल्यानंतर ऋषीला थोडीशी वेगळंच फील होतं. ह्या तिघी जणी अशा का वागतात आमच्या घरामध्ये? आई काय काय बोलणं झाले. तोपर्यंत कामिनी म्हणते, नयनतारा अगं सांगून टाक सगळ्यांना. रोहित म्हणतो, अनिकाचं लग्न ठरलं आहे, पण हजबँड कोण आहे तिचा? तोपर्यंत कामिनी बोलता, आपला रिश म्हणल्यानंतर रोहितच्या, प्राजूच्या, राधिकाच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. असं कसं होऊ शकतं? आणि हे म्हणजे लग्न मान्य आहे आईला? असं काही रोहित विचारतो. अगं, हे स्थळ आपल्याला मान्य आहे? नयनतारा म्हणते, हो मला मान्य आहे, त्यात काय वेगळं? आणि बघ रोहित, आपल्याला मुलगी तर लग्नासाठी पाहिजे होती ऋषीच्या, आपण शोधतही होतो. काय वाईट आहे ह्या मुलीमध्ये? चांगली मुलगी आहे म्हटल्यानंतर रोहित आणि ऋषीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला काय बोलावं काय नाही, ऋषीला अजिबात काही कळत नसतं. तो खूप राग करत असतो. अगं, मला एकदा विचारायचं तर होतं ना, मी एवढं अर्जंटली काम माझं सोडून तुझ्यापाशी आलो तुझ्या एका फोनमधून. मला वाटलं तुला काय झाले की काय असं वाटत होतं. पण ऋषी नयनताराला बरेच काही प्रश्न विचारतो. रोहितही म्हणतो की ना आई, तू जे काही करतेस ना, खूप चुकीचं करतेस बरं का. भरपूर असं काही बोलत असताना रोहितला, राधिकाला, प्राजूला अजिबात लग्न काही मान्य नसतं. कामिनी म्हणते की अगं, तू सांगितलं नाहीस का काय? सगळ्यांच्या रिॲक्शन जरा वेगळेच येत आहेत. तोपर्यंत नयनतारा काहीही नाही बोलत. नयनतारा रोहित आणि ऋषीला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते. कामिनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते प्राजूचा व्हिडिओ दाखवून, पण हे दोघेजणी काही समजायला तयार नसतात. अखेरकार ही आपली नयनतारा ऋषीला कसं समजून देणार की ही कामिनीचा डाव कसा आहे आणि नक्की काय होणार आहे? ऋषी रागारागाने बाहेर निघून जातो आणि त्याच्या मागे मागे नयनताराही जाते. अरे ऋषी थांब, ऐकून घे माझं, ऐकून घे, हा व्हिडिओ बघ, असं काही बोलत असते. पण ऋषी काही ऐकायला
ऐकायला तयार नसतो. अचानक इथे नयनताराला अचानक धक्काच बसतो. त्यामुळे ती तिथे म्हणजेच पडती जमिनीवरती. तिला म्हणतात ना एक शॉक बसलेला असतो हे सगळ्या लग्नाचा. ऋषी मागे वळून पाहतो तर काय नयनतारा एकदम म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेली असते. तिला उचलून पटकन बेडरूममध्ये घेऊन जातात. डॉक्टरांना बोलवलं जातं. अनिका म्हणते ग्रॅनी आजी ह्या नयनताराला जर काही झालं ना तर माझं लग्न नाही होणार गं, काहीतरी कळ ग्रॅनी आजी. ग्रॅनी आजी म्हणते अनिका तू शांत बस, असं काही बोलू नकोस बरं का, आपण करतोय ना आपले प्रयत्न आणि त्या नयनताराला काही होणार नाही बरं का. तोपर्यंत डॉक्टर म्हणतात की त्या ठीक आहेत, मी मेडिसिन वगैरे दिली आहे त्यांना, सगळं काही व्यवस्थित होईल, पण त्यांना ट्रेस अजिबात घेऊन देऊ नका. असं काही बोलल्यानंतर ना सगळे काही नयनताराची इथे सेवकात सेवा करायला लागलेले असतात. तोपर्यंत ऋषी खूप टेन्शनमध्ये येतो. अरे असं कसं झालं. तोपर्यंत आपली कमळी म्हणते की ऋषी सर इथे आले होते अचानक का बरं निघून गेले, सगळं काही घरी व्यवस्थित तरी आहे ना. असं काही झाल्यानंतर ना आपल्या कमळीच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार यायला लागलेले असतात. तिला काय करावं काय नाही तेही सुधरत नसतं. शेवटी हा अनिकाचा कामिनीचा डाव नक्कीच हा ऋषी उधळून लावू शकतो का. कामिनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला वेळ नाही लागणार, कारण की प्राजूचा व्हिडिओ हा ऋषीसमोर येऊन त्याचे सत्य, त्याच्या मागचं सत्य, नयनतारा ब्लॅकमेल करण्याचं सत्य, हे सगळं काही येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.